नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या TLGFM, LSGDLGS तसंच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या MA परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती. परंतु प्रशासनाने परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला. हा आदेश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. तरी येऊर गावातील पाटोना पाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातनं 2 बैल पळून नेण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली. एका गुंडाच्या माध्यमातून हे कृत्य होत असून पोलिसांकडूनही त्याला अभय दिलं जात असल्याचा आरोप या संदर्भात करण्यात आला आहे. येऊरच्या पाटोना पाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन देऊन 2 बैलांना बेशुद्ध केलं. त्यांना टेम्पोत टाकून पळून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. ही बातमी जशी आमच्याकडे पोहोचली तशी ते सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर ह्यांनी दिलीच आहे. आणि ह्याच्या पहिलेही येऊरच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो आहे, पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे. आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्या पाठी अप्पू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी 25 लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोक त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती. तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं. आणि हा अप्पू जो वागळे एस्टेटला राहतो त्याचे इथे काही इल्लीगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ॲक्शन नाही घेतली. तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे. सन्मित्र सेवा मंडळ मुलुंड, सार्वजनिक उत्सव विकास समिती आणि आम्ही स्वच्छंदी फाउंडेशन आणि जय जगदंबा प्रतिष्ठान, एकनिष्ठ प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा उत्सव समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे. याच निमित्ताने मॅजेस्टिक पुस्तक प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून रुबाबदार मराठी पोशाख स्पर्धा तसंच उखाणा स्पर्धा आणि पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे यशस्वी मराठी मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान देखील या निमित्ताने आयोजन करण्यात असल्याचं आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मराठी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळेस श्री रवींद्रजी भोळे विवेक प्रकाशन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार मिहीरभाई कोटेचा तसंच मधुली कोटियन, श्री राजेश चव्हाण, श्रीपादजी क्षेत्रे, प्रदीपजी कुलकर्णी, दिलीप भुवड, नगरसेवक नील सोमय्या यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. भाग्य आमचे बोलतो मराठी. आज सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आज मराठी भाषा दिवस आहे आणि हा वर्ष तर खूप विशिष्ट आहे कारण आपली मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा हे भेटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचा सातत्याने प्रयत्नामुळे
आज आपली भाषेला अभिजात दर्जा भेटला आहे आणि मुलुंडचे सन्मित्र मंडळ यांनी आजच्या दिनी मराठी पुस्तकाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे। मी सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। खूप चांगली प्रदर्शनी इकडे आज पाहायला भेटलेली आहे। खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना मराठी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। मी राजेश चव्हाण आज या ठिकाणी सन्मित्र सेवा मंडळ आणि मॅजेस्टिक बुक डेपोच्या वतीने 27 फेब्रुवारी विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या ठिकाणी या मंडळाच्या वतीने पुस्तकाचं प्रदर्शन लावलेलं आहे। अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। चांगल्या प्रकारची, चांगल्या दर्जाची, चांगल्या लेखकांची पुस्तके या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध आहेत। असे कार्यक्रम वारंवार ते घेत असतात आणि मराठी राजभाषा गौरव दिन हा चांगल्या प्रकारे ते साजरा करत असतात। आज प्रत्येक मराठी माणसाला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या 27 फेब्रुवारीला यापुढे आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून हा मराठी राजभाषा दिन साजरा केला पाहिजे, कारण हा खरोखरच आपल्या भाषेचा गौरव आहे। आणि मी या सन्मित्र सेवा मंडळाच्या सर्व सहकारी मित्रांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। अत्यंत चांगला उपक्रम ते या ठिकाणी घेत आहेत। नमस्कार, मी रवींद्र गोळे। आज या ठिकाणी सन्मित्र सेवा मंडळानं आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवरच काही महिन्यापूर्वी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जाही मिळालेला आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आणि खूप थाटामाटात साजरा करण्याचा आहे। मुलुंडकरांच्या वतीनं या पुस्तक प्रदर्शनाचं आणि मराठी भाषा गौरव दिनाचं जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना एवढंच म्हणतो की मराठी वाचा, मराठी बोला, मराठी लिहा, तरच मराठी पुढे जाईल, मराठी जगेल। आपल्या सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। मराठी भाषा दिन निमित्त सन्मित्र सोसायटी आणि सर्वांनी मिळून कार्यक्रम इथं मुरुड विभागात केला आणि ग्रंथालयाचं पुस्तकाचं हे ठेवलं आणि आज मराठी भाषा दिन निमित्त मी सर्व मुलुंडकरांना, मुंबईकरांना शुभेच्छा देतो। तसेच काही अडचणी काय असेल तर कधीही यावे, आम्ही सर्व तत्पर आहोत। मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics,
sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सकाळी 9 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने मराठा भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे स्टेशनच्या बाहेर लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळेस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे स्टेशन परिसरामध्ये लाडू वाटप करण्यात आलं. यावेळेस ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, मनसेचे ठाणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त आज ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाबाहेर असलेल्या कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेचं वाचन या प्रसंगी करण्यात आलं. या कवितेचं अक्षर सुलेखन ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे हे देखील उपस्थित होते. शिवजयंतीचा सण काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला. शिवजयंतीच्या सणानिमित्त काल ठाणे शहरातील आराधना टॉकीज जवळ असलेल्या विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची गर्दी लोटल्याचं चित्र बघायला मिळालं. या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यामुळे भाविकांसाठी ते एक विशेष आकर्षण आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरत नाही. काल पहाटेपासूनच आपल्या लाडक्या महाशंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी लोटली होती. यावेळेस भाविकांनी 12ही ज्योतिर्लिंगांची पूजा करून शंभू महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा संपन्न झाला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.